भेटायला आलो आहे. सह्याद्री आदिवासी पारंपरिक वन औषध इथं मारुतीदादांकडं सगळ्या रोगांवर, सगळ्या व्याधींवर औषध आहे ती आणि एकदम उपचार चांगले आणि मारुतीदादांचं एकदम चांगलं काम आहे की वनौषधी सह्याद्रीतील जे वनौषधी आहे ती झाडांपासून, वेलींपासून सगळ्या प्रकारचे एकदम चांगलं आणि प्रत्येक रोगावर प्रतिकारशक्ती किंवा प्रत्येक रोगावर उपाय आहे. तर मारुतीदादांना खूप वेळेस भेटायचं मी प्रयत्न केला, परंतु आज आम्ही मारुतीदादांना सिन्नरमध्ये त्यांच्याच दुकानावर भेटायला आलो. आणि आमच्या जवळ माळुंगेकर आहे ती आणि अतिशय चांगलं काम आहे. मारुतीदादा अतिशय पुण्य कमवतात आणि त्याच्या माध्यमातून हे रोगाची सेवा करण्याचं भाग्य अनेक नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील किंवा इतर कोणी असतील ते सगळ्यांना औषधं देण्याचं काम करतात आणि एकदम चांगल्या रीतीनं हे करतात आणि अतिशय उत्कृष्ट रित्या इथं पेशंट बरे होऊन जातात. कोणाचं गुडघ्याचं असेल, मणक्याचं असेल किंवा काही मुतखड्याचं असेल, कोणत्याही रोगावर अतिशय गुणकारी म्हणून मारुतीदादांचं इथं दुकान आहे. त्यांनी कोणी जर सिन्नरमध्ये कोणालाही कोणताही रोग असेल किंवा कोणतीही व्याधी असेल तर त्यांनी सिन्नरमध्ये मारुतीदादा आगिवले माळुंगेकर यांना भेट द्यावी. इथं सह्याद्री पारंपरिक वनऔषधी केंद्र त्यांनी उभारलेलं आहे आणि आपला आदिवासी समाजाचा, ठाकर समाजाचा माणूस एक पुढं जात आहे आणि त्यातून आपल्या वनऔषधींचा उपयोग हा जनतेसाठी होत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मारुतीदादांना अशीच जनतेची सेवा करू आणि चांगल्या प्रकारे आपण पारंपरिक डॉक्टर म्हणून त्यांनासुद्धा संबोधू शकतो. अतिशय चांगल्या रीतीनं मारुतीदादांचं काम चालू आहे. समाजात पण चांगलं काम चालू आहे आणि समाजाची सेवा करण्याचं भाग्यसुद्धा मारुतीदादांना चांगले लाभले आहे. सगळ्यांनी या ठिकाणी सिन्नरला येऊन भेट द्यावी मारुतीदादांना आणि त्यांच्याकडून जर कोणाला काही रोग असेल, गुडघ्याचा, मणक्याचा किंवा पाठीचा किंवा हात कोणाचा मोडला असेल किंवा इतर काही मूळव्याध वगैरे सगळ्या गोष्टींवर गुणकारी म्हणून आयुर्वेदिक औषध या ठिकाणी भेटतं. मारुतीदादांच्या या वनऔषधी केंद्राला अवश्य भेट द्या. जय आदिवासी.